घेऊन अनेक मैदान त्यांनी गाजवलेत ते राहुल भोपे यांचा विशेष आम्ही इथे सन्मान करतो। आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल राहुल भोपे 500 करोड कंपनीचे मालक आहेत तर नक्कीच सलीम रहमानी सर ज्यांचा आपण पाहतोय फर्म फैजल रूफिंग ऑल इंडिया आणि ऑल वर्ल्ड मध्ये जे आपल्या फर्मच्या माध्यमातून पोहोचलेत आणि प्रसिद्ध उद्योजक आहेत सलीम रहमानी सर। थांबायचे आपण तर टोटल त्यांच्या फैजल रूफिंग सोल्युशन जगामध्ये 10 कंपन्यात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। करोडोचा टर्नओव्हर आहे आणि खूप मोठा प्रशिक्षक स्टाफ त्यांच्या कंपनीसाठी काम करतो आणि पनवेल प्रीमियर लीगचे ते आयोजक मध्ये मॅनेजमेंट मध्ये त्यासाठी सुद्धा आम्ही विशेष धन्यवाद देतो आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही आमचे प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय जगन्नाथजी दाडावकर साहेब वृषभ मंडप डेकोरेटर्स ज्यांच्या माध्यमातून पनवेल ग्रामीण लॉट्ससाठी त्यांनी स्पेशल आम्हाला 6 ट्रॉफीज स्पॉन्सर केलेत आणि आमच्या पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीनं मी त्यांचं विशेष धन्यवाद देईन। जगन्नाथ दाडावकर साहेब, सलीम रहमानी सर जे आमचे आयोजक मॅनेजमेंटमध्ये मेन आहेत। पुढचा सन्मान करूया आपण। मी रवींद्र गोंडले सर पालेखुर्द, मी सलीम सरांना विनंती करेन स्मरण मंडप डेकोरेटरचे प्रसिद्ध उद्योजक रवींद्र गोंडले साहेब पालेखुर्द यांचा आम्ही एक विशेष सन्मान करायचा। मॅनेजमेंटकडून सूचना देतोय का मॅच ऑन करा। तर रोशन पाटील आमचे समालोचक मित्र आहेत आणि त्यांचा मंडप डेकोरेटर्स या स्पर्धेला आणि ही त्यांची सर्व मंडळी त्यांचा मित्र परिवार आहे। संतोष सर प्रवीण आपण पाहिलं का मंडप डेकोरेटर्सची सुद्धा एक असोसिएशन आहे आणि त्यांचे सुद्धा काही मित्र परिवार आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात कारण आपलाच माणूस पुढे चालला ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। तर रहमान दुरुक बेलापूरच्या आमच्या मान्यवर यांचं इथे आगमन झाले। उमेश भोईर यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो। पनवेल प्रीमियर लीगसाठी त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान असतं। मॅचकडे वळतोय। चला सूचना येतात, मॅच ऑन होईल। यस, पहिला चेंडू प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण सामना पाहतो आता स्वर्गीय नितीन अँड श्रेया स्पोर्ट्स कोलिकोपर आणि आमन ब्रिगेड रियान शिलवन हा संघ पाहतोय। हा सुद्धा सामना महत्त्वाचा असेल। दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे, दोन्ही संघामध्ये स्टारकास्ट मंडळी विशाल जितेकर हे खूप मोठं नाव आहे रायगड क्रिकेटमध्ये। आपण पाहिलं अनेक मैदाने गाजवलेत, अनेक रेकॉर्ड्स आहेत। शांत संयमी पवित्रा नेहमी कधी कधी मैदानावर विध्वंसकारी खेळ आणि आपल्या अनोख्या खेळानं नेहमी आपण पाहतोय उल्लेखनीय कामगिरी करणारे विशाल जितेकर स्ट्राइक रेंजला। प्रवीणचा हा चेंडू ऑन साइडला गॅप शॉट, वेगाने चेंडू मिड विकेट कडे गेला आणि हा पंचांचा इशारा येतोय। टीम स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोलिकोपर विशाल जितेकर वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट आहे। जर मैदानावर जास्त काळ उभा राहिला तर गोलंदाजांसाठी कर्दन काळ होईल। धावांची मशीन आहे, आक्रमकतेसाठी ओळखले जातात। बॅटिंग टीमसाठी प्रवीण भोईर 2 डॉट नंतर आता मात्र पलटवार। स्लोअर वन चेंडू ऑन साइडला पिक केला आणि तिथे फिल्डर तैनात आहे। हा धोका इम्पॉर्टंट, बिग विकेट, या विकेटची गरज होती, चांगला स्टान्स होता, मात्र हे विपरीत घडलं। पहिला धक्का स्वर्गीय नितीन स्मृती अँड श्रेया स्पोर्ट्स कोलिकोपर संघाला। डीजे श्रीचा आपण धन्यवाद देऊया। संगीत गाण्यांची मेजवानी
स्वर्गीय दिबा पाटील साहेब जमीन बचाव आंदोलनाचे सरसेनापती आणि 12.5% सरकारला ज्याने नमवलं त्यांच्यावर आधारित सॉन्ग होतं आम्हाला माहिती मिळते. या स्पर्धेमध्ये 50 अर्धशतक ऋषिकेश माळी सावळे आणि मागच्या सामन्यामध्ये त्यांनी त्याचा खेळ दाखवला. 16 चेंडूमध्ये 60 धावेची बेधडक खेळी करणारा फलंदाज झालाय विशाल जितेकर. नंतर थोडा दबाव दडपण वाढला असेल मात्र हा सामना उत्कंठावर्धक व्हावा ही सर्वांची इच्छा आहे आणि हा सामना ते जिंकणं सुद्धा दोन्ही संघासाठी महत्त्वाचं आहे. प्रवीण भोईर भातान गावासाठी खेळला. आता योगदान देताना बॉलिंग टीम अमन ब्रिगेड रियांश 11 वलभसाठी. संघमालक आहेत प्रभाकर पाटील परेश पाटील संघमालक, रत्नदीप चौधरी आहेत कर्णधार, संजोग पाटील असतील मॅनेजर, चैतन पाटील असतील मॅनेजर, अमन ब्रिगेड रियांश 11 वलभ. प्रवीण भोईर बायकर मॅन आहेत ऑलराऊंडर आहेत. जबाबदारी घेत असताना पॉवर प्ले मध्ये समोर उभा आहे फलंदाज. ओ गुड लाईन व्हॅरिएशन दाखवले प्रवीणचं. हे चांगलं कमबॅक बेस्ट बॉलर आहेत आणि त्यांनी सम एक्स्ट्रा ऑर्डिनरी कारण जिथे विशाल जितेकर आक्रमण होता आणि तिथे त्यांना बाद केलं. असं म्हटलं जातं का आक्रमकतेला क्षणभंगुराचा शाप असतो आणि मात्र विशाल जितेकर जेव्हा मैदानावर सेट झाले होते आणि त्यानंतर जो सापळा रचला होता इम्पॉर्टंट बिग विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 10 धावा आहेत. एस डीजे विद्या मॅच कडे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्तानं पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आज या अमृत महोत्सवानिमित्तानं पनवेल प्रीमियर लीग दर्जेदार स्पर्धा नामांकित स्पर्धा देदीप्यमान आयोजन आणि प्रेक्षक राजा वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्येतील 10 स्वर्गीय नितीन स्मृती आणि श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर. अमन ब्रिगेड रियांश 11 वलभ. नवीन फलंदाज झालाय ऋषिकेश माळी. 16 मध्ये 60 खेळला. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळले. क्रिकेट खेळामध्ये असं म्हटलं जातं का तुमच्याकडे धावांची भूक हंगरनेस असावा आणि अगदी मागच्या मॅचमध्ये तो दाखवला. ऋषिकेश माळी सावळे गावचा हा फलंदाज आहे. आता योगदान देत असताना बॅटिंग टीमसाठी लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅचकडे 10 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मनीष पाटील ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू खोदून काढलाय शॉर्ट पॉइंटच्या वरून. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट कडे आणि हा दणदणीत पिकअप स्ट्रोक. मिळतील 4 धावा चौकार. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 14 धावा दाफलकावर 1 विकेट. विशाल सुरुवात करून देत असताना पुढचा चेंडू गती कमी केली. ऑन साइडला ड्राईव्ह केलं मात्र त्या प्रयत्नामध्ये नव्हता. मात्र ऑन साइडला त्यांनी आपली गुणवत्ता दाखवली. थोडासा संयम दाखवला या फटक्यानं. धावफलक पाहतोय बॅटिंग टीम. एकूण धावा 15. पनवेल प्रीमियर लीग आपण स्पर्धा पाहतोय. पनवेल समालोचक असोसिएशन मॅनेजमेंट पाहुण्यांचा यथोचित पाहुणचार केला जातोय. आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये सर्व आमची पाहुणे मंडळी. ओव्हर नंबर 2 मनीष पाटील. धावा धावफलकावरती 15. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मनीष. एकूण धावफलक 15 वर आहेत. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट ना हा चेंडू स्ट्रेट हिट करतोय. डेंजर क्रिकेट आणि हा पॉवरफुल स्ट्रोक सुपर पॉवर शॉट लॉंग ऑनच्या वरून. रिप्ले आपण पाहू शकता किती मनगटामध्ये ताकद होती. जसा चेंडू गुडलँड स्पॉटवरून टेक ऑफ झाला समोर होता आणि त्याला पूल केलं. यस
तर पुढील मॅच ग्रामीण धमाकामध्ये खेळवली जाणार आहे. जयदुर्गा रोहिंजन विपक्ष श्रीजा 11 इनामपुरी संघाच्या कर्णधाराला हा पहिला ऑफिशियली कॉल आहे. इनिंग ब्रेक नंतर आपला टॉस केला जाईल याची नोंद करून घ्या. प्रचंड गुणवत्ता ताकद दाखवली. 21 धावा बघा वॉर्निंग दिले. पंचांचा सुद्धा इशारा येतो आमच्यापर्यंत. सर्व आमचे दानशूर दाते लक्क प्रकाश. एक हात मदतीचा संकल्पना घेऊन आपण पाहतोय पनवेल प्रीमियर लीग. चला थोडा स्पीडअप करा, या सूचना आहेत. तर बघा आमची सिनियर मंडळी आलेत. वय वर्ष 60 पेक्षा जास्त आहेत, मात्र ही 60 अबोवची मंडळी. सिनियर आम्ही त्यांना म्हणतो, ज्येष्ठ नागरिक म्हणतो. आणि या परिसरातील ही मंडळी आहेत. पनवेल समालोचक असोसिएशनच्या या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहुण्यांचं गेस्ट वेलकम, सुस्वागतम. ज्येष्ठ मंडळी, वडीलधारी मंडळी आपण पाहतोय. प्रत्येक वयोगटातील मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचा विशेष आम्ही धन्यवाद देतो. 3 चेंडूचा खेळ संपलाय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग टीम स्वर्गीय नितीन स्मृती आणि श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर. एकूण धावा दाफलकावर 21 धावा आहेत. स्पर्धेचा दर्जा अप्रतिमे. कव्हरेज पाहतोय PTC लाईव्ह डे नाईट फॉर्मॅट. खेळाडूंसाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. लक्ष विद्या मॅचकडे. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. अमन ब्रिगेड, रियांश 11 वलभ. फिल्डिंग टीम मनीषा. 3 चेंडूचा खेळ संपला. त्याने 11 धावा दिल्या आतापर्यंत. थोडा महागडा आहे. 21. पुढचा चेंडू पाकफुटला जाऊन लाईन पाहिली. ऑन साईडला खेळण्याचा इरादा होता. नाराज आहे, नाखुश आहे. मात्र इकडे मनीष थोडा खुश झालाय. चेहऱ्यावर त्याचे हास्य पाहतो, कारण हा डॉट बॉल कमबॅक करून देणं आता संघासाठी महत्वाचं होतं आणि ते काम करताना मनीष पाटील. धावसंख्या दाफलकावर 21. पुढचा चेंडू. बॅटिंग टीम स्वर्गीय नितीन स्मृती आणि श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर. खोलाट चेंडू टाकलाय. ड्राईव्ह करताना लॉंग ऑन मिड विकेट. गॅप आहे. वेगानं क्षेत्ररक्षक येतो, चेंडू पकडतो, निघालेत. रिस्की रन होती, मात्र या सुरक्षित. कौतुक होत असताना ही कौतुकाची थाप असावी लागतं. टीम स्पिरिट ज्याला म्हणतात. आणि आपल्या खेळाडूंची पाठीराखण करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का तुम्ही खेळाला किती सिरियस घेता, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरची मुलाखत आम्ही जेव्हा पाहिली होती, पुणे या ठिकाणी स्पर्धा होती आणि त्यांनी म्हटलं होतं का तुम्ही खेळाला किती सिरियस घेता. आणि फिल्डिंग टीम बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र या अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरची टोटल 24. PTC लाईव्हची संपूर्ण टीम खूप छान पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्ट. बघा ऑफ स्टंपला होता, स्विंग करण्याचा प्रयत्न. अंपायर पॅनल सुद्धा तेवढंच चोखपणे काम पार पडताना. सेकंड ओव्हर. धावा धावफलकावरची टोटल 24. फ्रंट फुटला आले. ऑन साइडला पूल करतो, डीप कडे. यस, ग्लास केलाय. फ्लॅशी ड्राईव्ह आणि डीप स्क्वेअर लेगला चौकार. दोन षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा धावफलकावरती 28. ताकद होती या फटक्यामध्ये, धमक त्यांनी दाखवली. 2 षटकानंतर 28 वर पोहोचलाय. ऋषिकेशचं योगदान पाहिलं, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 60 धावांची खेळी केली होती. तो अजूनही मैदानावर. विशाल त्याला साथ देतो. 2 चेंडूमध्ये योगदान पाहिलं. तिसरे षटक. अमन ब्रिगेड रियांश 11 संघ पाहतोय. संघ मालक प्रभाकर पाटील, परेश पाटील संघ मालक, रत्नदीप चौधरी कर्णधारी, संजोग पाटील मॅनेजर आणि मॅनेजर
चेतन पाटील. 2 षटकं संपली. धावसंख्या 28. लॉस ऑफ दी 1 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावा धावफलकावरती 28 आहेत. समोर खेळण्यासाठी सज्ज विशाल. वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किट झाला. प्रचंड वेग होता आणि कमबॅक करत असताना. आणि रत्नदीप यासाठी ओळखला जातो. रत्नदीप चौधरी स्पेशली जेव्हा ग्रामीणच्या नाईट स्पर्धा असतात आणि नाईट स्पर्धेमध्ये हा उल्लेखनीय कामगिरी करणारा हा गोलंदाज आहे. प्रचंड अनुभव आहे. यंग टॅलेंट आहे. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडे स्किट होतोय बघा. रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण पाहिलं तर बाहेर गेला चेंडू. अंकित पंचायत वॉर्न करत असताना स्टँडर्ड ऑफ डिलिव्हरी, रिलीज ऑफ डिलिव्हरी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि रत्नदीप कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अँगल चेंडू केला. व्हॅरिएशन त्याच्याकडे मिश्रित गोलंदाजी तो करू शकतो. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा धावफलकावर 29-29. बॅटिंग टीम पुन्हा एकदा सज्ज होईल. विशाल पुन्हा एकदा स्विंग चेंडू. फटका फसला. एज लागली स्लिप कडे आणि रत्नदीपला ही मिळाली विकेट. दुसरा धक्का बॅटिंग टीमला. टीचर श्रीचं धन्यवाद देऊया. सौरभ आम्हाला सांगतो का आज बऱ्याच ठिकाणी हळदी आहेत आणि ते सॉन्ग फिलिंग त्यांना झाली. यस, धन्यवाद देतो आपण डीजेचं. तर आकर्षक पारितोषिकांची लयलूट असणारी स्पर्धा पनवेल प्रीमियर लीग. फर्स्ट प्राइज 5 लाख रुपये. तर याच दरम्यान आम्ही पाहतोय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आम्ही सन्माननीय सभापती आणि आपण पाहतोय देवेंद्र मडवी साहेब, जे क्रिकेटसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान असतं. लोकमतचे पत्रकार सरांचं सुद्धा आगमन झालेत. वैभव सरांचं सुद्धा आगमन झालेत. देवेंद्र मडवी साहेब यांचं विशेष धन्यवाद. युवा समाजसेवक आहेत आणि राजकीय समाजसेवेचा पिंड सुद्धा त्यांनी जोपासलाय. त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद आणि अतिथी वर्गाचं यथोचित स्वागत केलं जातं. देवेंद्र मडवी साहेब प्रचंड क्रिकेटचे हौस आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा त्यांनी आज पनवेल समालोचक असोसिएशनच्या या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि आज सॅटर्डे नाईट ते एन्जॉय करणारी ती स्पर्धा. लक्ष विद्या मॅचकडे. तिसरं षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावा धावफलकावरती 31-31. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय आणि आता महत्वाचा फलंदाज आहे. वेगाने धावसंख्या पूर्ण करत असताना बॅटिंग टीम स्वर्गीय नितीन स्मृती आणि श्रेया स्पोर्ट्स कोलिकोपर 32 वर पोहोचलाय. तिसरं षटक 5 षटकांचा पूर्वार्ध आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रमोद खरत. हे एक मोठं नाव आहे. श्रीमंत खेळाडू आहेत. अनेक मालिकावीर ग्रामीण गावच्या संघासाठी खेळताना ओळे गावासाठी व्यावसायिक तालुका निय असो, ग्रामीण क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा असो. धावांची मशीन. ही धावांची मशीन मैदानावर घोंगावत असते. मात्र हा स्पर्धेचा दर्जा आपण पाहिला. पनवेल प्रीमियर लीग आता योगदान देत असताना प्रमोद खरत, ऋषिकेश जबाबदारी. ओ वेगवान चेंडू. काय अप्रतिम वेग होता. रत्नदीपचा हा चेंडू रिव्ह्यू. यस, प्रचंड वेग बघा. प्रतिभाशाली हा गोलंदाज आहे. रत्नदीपचा हा चेंडू पाहिला किती भन्नाट वेग होता. लॉंग रन अप राईट आर्म ओव्हर द विकेटनं चेंडू डिलिव्हर केला. ओ स्ट्रेट चेंडू होता. इतक्या वेगाने गेला. फलंदाज सुद्धा प्रश्नचिन्ह त्यांना पडले. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या. मनीषनं 18 दिल्या. रत्नदीपचे तिसरं षटक.
बॅटिंग करताना स्वर्गीय नितीन स्मृती आणि श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर 32, अमन ब्रिगेड रियांश 11 वलप विरुद्ध रत्नदीप. खोला चेंडू ट्राय करतोय स्वतः गोलंदाज चालला इनसाइड सर्कल, चेंडू अडवेल मात्र एक धाव. प्रमोदनं नकार दिला. आता चांगली भागीदारी होणं खूप महत्त्वाची आहे. संघमालक मुकेश नाईक, अमर पवार आहेत संघमालक, संदेश पाटील असतील या संघाचे मार्गदर्शक आहेत, कुमार पवार आहेत मॅनेजर आणि विशाल जितेकर संघनायक. स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर. 3 षटकानंतर धावसंख्या 29, 33. ड्रिंक्स ब्रेक. धन्यवाद. कर्णधार इनापुरीचा आलेला आहे. तर रोहिंदन टीमचा कर्णधार आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस घेणार आहोत. येस संतोष सर, अतिशय चांगलं वातावरण आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा शांत पद्धतीने या स्पर्धेचा आनंद घेत असताना मॅनेजमेंट अगदी बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवतोय. 5 लाख फर्स्ट प्राइज आहे, सेकंड प्राइज 2.5 लाख रुपये पनवेल प्रीमियर लीग, थर्ड प्राइज 1,25,000 आहे, फोर्थ प्राइज सुद्धा 1,25,000 आहे. मिस्टर PPL साठी आपण देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट्रिक स्कूटी आहे. ग्रामीण क्रिकेट धमाकासाठी बक्षिसांची लई लूट सुद्धा आहे, जिथे 1 लाख फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज 50,000 आणि थर्ड प्राइज 25,000 रुपये. ग्रामीण धमाकासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. विजेत्या संघाच्या संघमालकांना सुद्धा आपण इलेक्ट्रिक स्कूटी देणार आहोत आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ इलेक्ट्रिक स्कूटी आहे. संपूर्ण आमचे मॅनेजमेंट रोशन पाटील शिरवली असतील, प्रवीण टेंबे वलप, संतोष गरसरपेठ असतील, महेंद्र पाटील मानगर, किरण पाटील उल्वे असतील, योगेश मडवी, सिद्धी करवले असतील, वैभव पाटील असतील, प्रीतम बाळू भोईर, वैभव बोपी असतील, अलंकार पाटील, निनाद कदम असतील, राजकिरण कोळे आणि मंडळी लऊ फडके, मोहन पाटील, सँडी पालकर, सुनील तांडेल आणि आमचे युवा शिवविख्यात विवेक बोपे आणि संपूर्ण मॅनेजमेंट. हात देऊया मदतीचा आणि संकल्प समाजसेवेचा. लक्ष विद्या मॅचकडे 3 षटकानंतर एकूण धावा 33. सर्व आमचे स्पॉन्सर, सर्व आमचे पुरस्कर्ते यांचे विशेष धन्यवाद. मॅचकडे वळूया. एकूण धावा 33. ओव्हर नंबर 4. प्रमोद पावशे हा फटका ट्राय करतोय, कमर कडे खेळलेला फटका आणि प्रमोदचं स्वागत केलं चौकारानं. क्षेत्ररक्षण ही भूमिका क्रिकेट खेळामध्ये खूप महत्त्वाची असते आणि आपण पाहिला हा फटका अप्रतिम होता, अतिशय देखणा होता, मनाला तल्लीन प्रफुल्लित करणारा होता आणि या वादली फटक्याने संघ थोडा पुढे सरकला. प्रयत्न सुद्धा तिथे झाले मात्र अडवू शकले नाही. एकूण धावफलक टोटल 37. इथून धावसंख्येची गती वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. बॅटिंग टीम अपेक्षा ऋषिकेश प्रमोदकडून त्यांच्याकडे ती क्षमता सुद्धा आहे. मैदानावर जास्त काळ उभे राहिले तर प्रचंड हल्ला गोलंदाजावर चढवू शकतात आणि जिथे आस्किंग रन रेट वाढवणं. आता आपण पाहतो इथे धावसंख्या सेट करत असताना जो करंट रन रेट आहे आणि इथे धावांची गती वाढवणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे. प्रमोद पावशे पहिला चेंडू चौकार, अनोखी स्टाईल आहे, अपील जोरदार आहे. प्रमोद पावशे नितलास प्रचंड अनुभव आहे. या अंपायर सिग्नल नो बॉल. छोटी छोटी चूक क्रिकेटमध्ये खूप काही सांगून जाते आणि आता प्रमोद पावसेचा आपण पाहतो नो बॉल. पंचांचं लक्ष होतं. यस फाऊल. पायाचा वेध घेतला, नो बॉल. किती तीक्ष्ण नजर होती. चेंडू डिलिव्हर जसा झाला तसा पंचांची ॲक्शन आपण पाहिली. क्विक आहे, नजर आहे त्यांची.
लक्ष विद्या मॅचकडे एकूण धावा दाखल बेनिफिट असेल फलंदाजांना फ्री हिट 38. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर अमन ब्रिगेड रियांश 11 वलप बॉलिंग टीम. पुढचा चेंडू ओ खेळण्याचा प्रयत्न फील्डचा चेंडू डीप कडे फिल्डर आहे प्रयत्न होतील धावसाठी निघालेत प्रमोद चला के चतुर आहे गुड रनिंग. धावफलक पुढे सरकेल धावांची गती वाढवणं खूप महत्वाचे टार्गेट सेट करायचे हा सामना महत्वाचे. प्रवीण आम्हाला माहिती देतो यानंतर ग्रामीण धमाका आपण मॅचेस यस जतीन कडून काही इन्फॉर्मेशन येते मॅनेजमेंट आम्हाला ती माहिती देईल. जतीन सुद्धा आम्हाला माहिती देतो. चौथं षटक प्रगतीपथावर आहे 40 धावा आहेत. ऋषिकेश प्रमोद गरत प्रमोदने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला. ऋषिकेश कडून खूप काही अपेक्षा आहेत. आक्रमक पवित्रा पुढे सरसावला त्यानंतर मागे काय फटका खेळला अनोखी अदा आहे. स्टँडिंग आपण त्याची पाहिली अनोखी आणि हा फटका डिलिव्हर लांब लचक षटकार. सुपर काय फटका होता बघा जसा चेंडू डिलिव्हर झाला ओव्हर द विकेट न पुढे आला आणि बॅटच्या मधोमध तंतोतंत सुपर सायक्लॉनिक शॉट. काय फटका. स्कोर मूव्स ऑन टोटल स्कोर 46 रन्स ऑन बोर्ड. फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस. स्वर्गीय नितीन स्मृती अँड श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेत असताना 46 वर पोहोचलाय. कोहली कोपर संघ आपण जरूर पाहतोय. धावसंख्या सेट होणं महत्वाचे. मुकेश नाईक आहेत संघ मालक अमर पवार आहेत त्या संघाचे संघ मालक. बॅटिंग टीम किती टार्गेट सेट होईल 46. नेक्स्ट बॉल प्रमोद पावशे थोडा महागडा आहे. पुन्हा एकदा शरीरावर हा चेंडू त्याला भिरकावलं. काय मनगटामध्ये ताकद आहे बघा. जसा फटका गेला त्यानंतर आपल्या फेवरेट बॅटला त्यांनी चुंबन घेतलं. ही ताकद या खेळाडूकडे खुश करताना इम्प्रेस. प्रीमियर लीग मध्ये आता पोहोचलाय 12 मध्ये 31. काय खेळतोय बघा मैदानावर 52 एकटा किल्ला लढवतोय. 12 चेंडू मध्ये 31 52. पुन्हा एकदा खोदून काढला अचूक वेळ साधली. ओहो काय कमालीचे प्रयत्न होते. प्रयत्नांचं कौतुक करूया आपण. अचूक वेळ साधणं महत्वाचं. रिप्ले आपण पाहू शकता किती आक्रमकता या खेळाडूमध्ये भरले बघा. पायावरचा चेंडू खोदून काढला आणि त्याला फेकून दिलं. मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण फिल्डर होते प्रीतम पाटील. कोटचे प्रीतम पाटील याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ऋषिकेश माळीला आपण पाहतोय सावळे गावाचं भविष्य मात्र मैदानावर 13 मध्ये 37 वर खेळतोय. धावफलक 58. प्रमोद पावशे या षटकामध्ये 3 षटकार आले. महागडा ठरलाय. तुफान यल्ला चढवतोय ऋषिकेश 13 मध्ये 17. विशाल जितेकर बाद झाल्यानंतर मात्र सेट फलंदाज प्रचंड फॉर्म मध्ये 13 मध्ये 17 58.
पुन्हा एकदा आक्रमण. ओ आता थोडं कनेक्शन नव्हतं, मात्र आज खुश करताना ऋषिकेश आपल्या पाठीराख्यानं आपल्या टीम स्कॉडला आपण पाहतोय. एकूण धावा दाफलकावरची टोटल. चौथ्या षटकाचा खेळ समाप्त आणि एकूण धावा आपण पाहतोय 59. धन्यवाद. लक्ष विद्यो मॅचकडे 4 षटकांचा खेळ संपला. आपल्या अनोख्या स्टाईलला मैदानावर आक्रमण करतोय ऋषिकेश माळी. 59. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना स्वर्गीय नितीन स्मृती आणि श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर. PTC लाईव्ह संपूर्ण टीम, अंपायर पॅनल, संपूर्ण आमची मॅनेजमेंट, क्रिकेटचा प्रेक्षक वर्ग. आज सॅटरडे नाईट सुद्धा आहे. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आज हळूहळू. 4 षटकानंतर 59 धावसंख्येची गती वाढेल का आपण पाहतोय. संघ मालक प्रभाकर शेठ पाटील, प्रसिद्ध उद्योजक आमन ब्रिगेड, रियांश 11 वल्लभचे संघ मालक प्रभाकर पाटील. वेलकम, सुस्वागत. साहेबांना विनंती करेन का आपण आसन ग्रहण करावं. 5,000चं हे बंपर कॅश प्राईज. जर 5 धावा गोलंदाजांना दिल्या तर, कमी थांबवलं तर. बघा हे संघ मालक आहेत, हे क्रिकेट आहे. 5 पेक्षा कमी धावा 5,000. ओ पहिला चेंडू. पनवेल प्रीमियर लीग बक्षिसांची लयलूट आहे. साहजिकच सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा गोलंदाजाकडे आणि हा चेंडू डॉट बॉल. प्रमोद पावशीचे षटक होतं 26 धावांचं. चेंडू शिल्लक आपण पाहतोय 59. 5 धावा दिल्या तर 5,000 रुपये. संघ मालक प्रभाकर पाटील यांच्याकडून 59. मयूर घरत. ओ खोलवरचा चेंडू उभा ठेवलाय. ज्या फलंदाजानं अक्षरशः गोलंदाजांना नाचवलं, गोलंदाजांचा खुर्दा केला, त्याला उभं ठेवलंय. जिगरीचं काम करतोय. गोलंदाजी आवडली असेल तर मयूर घरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग इफेक्टिव्ह ठरलाय. 4 चेंडू बाकी. धावा दाफलकावर 59. 59. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. क्रिकेटमध्ये कधी का होऊ शकतो याचा नेम नाही. काही गोलंदाज धावा रोखणारे असतात. मयूर घरत त्यातीलच एक. हो रोखून ठेवले, फटके येत नाही. स्ट्राईक रोटेट आणि ही चूक. ओहो ही चूक अंगलट आली. यस चौकार, मिसफिल्ड. तर DJ श्री आपलं धन्यवाद. पैशाला या फास्ट वैज्ञानिक संगणक युगामध्ये महत्व आहे. आणि आज आपण पाहतोय शिवकरचा मयूर घर थोडा नाराज आहे. ऋषिकेशचे 17 मध्ये 42. 63. 63. ऑन साइडला ट्राय करतो फ्लिक. मनगडामध्ये प्रचंड ताकद, अडवणं कठीण. मिड विकेट कडे दणदणीत सनसनीत चौकार.
हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात आणि आता ऋषिकेश माळी पोहोचला एकूण यस पहिलं अर्धशतक याने ठोकलं आणि आता पाहायचे चेक करतोय आपण डाऊट्स आहेत रिप्ले पाहूया हा चेंडू खोदून काढला एक्झॅक्टली तिथे काय झाले ते आपण चेक करणार आहोत पनवेल प्रीमियर लीग करंट रन रेट पाहिला 14.36 आहे सूर्य नितीन स्मृती अँड श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर 67 प्रमोद करत ओवळे मुकेश नाईक कोहली असतील आपण पाहतोय ऋषिकेश माळी का बेधडक खेळलाय डाऊट्स क्लिअर करतोय यस फिल्डिंग सेट असू द्या पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहे का आपण रेडी ना 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी यस अंपायर आपण पाहतोय टेक्निकल टीम कडे यस डिसिजन सेफ बोलूया मॅच कडे साहजिकच प्रेक्षकांच्या नजरा पुन्हा एकदा ज्याने पहिलं अर्धशतक आज डे नाईट फॉर्मॅट मध्ये ठोकला आणि तोच ऋषिकेश माळी सावळे गावचा ऋषिकेश आज अक्षरशः गोलंदाजांची पिठाई केल्या 19 चेंडू मध्ये 48-69 पुढचा चेंडू ऋषिकेश हा फटका आणि नुसता आपण पाहतोय पलटवार आणि दुसरा अर्धशतक टाळ्या होऊ द्या पहिल्या चेंडू मध्ये आपण पाहतोय 16 चेंडू मध्ये 60 आणि आताच्या या सामन्यामध्ये 20 चेंडू 54 बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत काय गोलंदाजांना धुतलं या फलंदाजानं याला रोखणं कठीण होतं प्राईज होतं गोलंदाजांना मात्र ऋषिकेशनं आज आपल्या अनोख्या स्टाईलनं खऱ्या अर्थानं स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपरसाठी जे योगदान दिलं एकटा नडला 75 मध्ये एकटा खेळला 54 टार्गेट सेट केलं दुसऱ्या अंकाकडे वळणार काही पाहुण्यांचे सन्मान बाकीत मी संतोष सरांना विनंती करेन कंटिन्यू यस टॉस सुद्धा होईल थँक्यू सागर PPL धमाका सी ग्रुप मॅच नंबर 4 विपक्षी टीम असणार आहेत श्रीजा 11 इनामपुरी विपक्ष जयदुर्गा रोहिंजन टीम सचिन म्हात्रे आणि आशिष पाटील आम्हाला जॉईन होतील यायचं आहे दोन्ही कर्णधारांनी मी उमेश भोईर यांना विनंती करतो आपल्या हस्ते ग्रामीण धमाका मॅच नंबर 4 ची आपण टॉस करायची आहे कॉल कोण करतोय यस सचिनचा कॉल असेल एडीचा कॉल टेल टॉस जिंकलेला आहे आशिष जयदुर्गा रोहिंजन टीम प्रथम निर्णय का असणार आहे फिल्डिंग करू आम्ही जरूर आणि ग्रामीण धमाका PPL मध्ये आपल्याला पहिल्यांदा संधी मिळते त्याबद्दल काय म्हणशील चांगलं वेळ झालं आम्हाला संधी भेटली कारण आयोजन एकदम चांगला आहे तुमचा आम्हाला मागच्या वर्षी मग केलाच होतं पण एंट्री भेटली नव्हती यंदा भेटली मागच्या वर्षी सिलेक्टिव्ह 16 संघ होते आपल्याला बेस्ट ऑफ लक आणि जाऊया सचिनकडे तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि 5 षटकांची पहिली मॅच आहे तर किती धावांचं योगदान देण्याचा प्रयत्न कराल 50 ते 55 धावांचं टार्गेट आपण इथं मॅच पाहिलेल्या आहेत अगदी आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या धावा चेस झाल्या होत्या आणि तुमचा बॉलिंग अटॅकचं नक्कीच चांगला आहे तरीसुद्धा तुम्ही 50 ते 55चा आकडा सांगितलेला आहे परंतु गेल्या वर्षी तुम्ही खेळला होता या PPL धमाकामध्ये आणि यावर्षी तुम्हाला संधी मिळाली त्याबद्दल काय म्हणशील गेल्या वर्षी पण संधी दिली या वर्षी दिल्याबद्दल PPLचा धन्यवाद तुमची PPL मध्ये सुद्धा एक टीम आहेच परंतु एकूणच गेल्या वर्षीचं आयोजन 2023चं आणि या 2025च्या आयोजनामध्ये तुम्हाला कसं काय वाटलंय गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आयोजन अजून चांगला केलं आहे एरियामध्ये आपले आहेच नक्कीच आणि इथून पुढे कसं असतं की एखादी मोठी स्पर्धा ठेवतो आणि प्रत्येक आयोजक वेगवेगळ्या पद्धतीने तो पैसा खर्च करत असतो परंतु आमच्या पूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून हा आम्ही गोरगरिबांना किंवा गरजू शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही हा पैसा आणि काही वस्तू वाटप करत असतो त्याबद्दल काय म्हणशील ही संकल्पना पनवेल तालुक्याची सर्वात बेस्ट संकल्पना आहे टुर्नामेंटमधून पैसा चांगल्या कामासाठी जातो ही चांगली म्हणजे नक्कीच धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक असतील आपल्याला धन्यवाद उमेशजी धन्यवाद आमचे
स्कोरर सुद्धा आलेले आहेत. प्रीतम गोपी बराच कमी वेळ त्यांना मिळत असतो. आमचे सर्व समालोचक मित्र इथं जॉईन झालेले आहेत आणि मॅच स्टार्ट आहे. चौथी आपण पाहतोय लुझरमध्ये ही मॅच आहे. दोन्ही संघांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया. इथून पुढे जिंकणाऱ्या संघाला थोडासा वेळ जरूर मिळणार आहे, परंतु नक्कीच आज प्रेक्षकांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी असणार आहे, जी लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण जरूर 50 रुपयाची पावती भरतात. त्याच्या माध्यमातून अंतिम दिवसामध्ये जरूर आपल्याला स्कूटी जिंकण्याची संधी आहेच. मात्र आज आपण 200 ज्या पावत्या आहेत लकी ड्रॉच्या, त्याच्यामध्ये एक बॅट, ब्रँडेड बॅट प्रदीप स्पोर्टकडून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. प्रदीप स्पोर्टची बॅट जिंकण्याची संधी पहा. 200 चिठ्ठ्यांमध्ये ही जवळजवळ 1500ची 2000ची बॅट आपल्याला जिंकण्याची संधी मिळणार आहे. तर काही 200 मधले काही आपले पावती बुकमधले शिल्लक आहेत ते आपण पूर्ण करायचे आहेत. लगेच 200 झाल्यानंतर आपण त्याच्यानंतर लकी ड्रॉ करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रदीप स्पोर्ट यांच्याकडून दिली जाणारी बॅट आपल्याला लकी ड्रॉच्या द्वारे जिंकण्याची संधी मिळणार आहे. तर जाऊया जिथे मात्र मॅच स्टार्ट होते आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे प्रसिद्ध समालोचक मित्र प्रवीण टेंबे जोडले जातील. धन्यवाद. बेस्ट ऑफ. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू संतोषजी गरज सर. सचिव बॅटिंग समरी तुम्ही पाहताय स्क्रीन बोर्डवरती. विशाल जितेकर 5 चेंडूमध्ये 10 धावा करून तो कॅच आउट बाद झाला. प्रमोद गरत 3 धावा नॉट आउट आणि 1 मॅन शो मस्ट ऑन. ऋषिकेश माली सावलेगावचा खेळाडू 20 चेंडूमध्ये 54 धावांची नाबाद केली. 2 सामन्यामध्ये 114 धावा त्याने कुठल्या. काय अफलातून बॅटिंग केली आज. 2 अर्धशतक कोणी मारले तर ऋषिकेश मालीने. 114 धावा त्याच्या आहेत 2 मॅचमध्ये. बॉलिंग समरी प्रवीण भोईरला पाहिलं आपण. 10 रन त्याने खर्च केल्या, 1 गडी बाद. मनीषने देखील 1 षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. मोस्ट एक्सपेन्सिव्ह ओव्हर होती मलिंगा MIDCचा प्रमोद पाऊशे. त्यानंतर मयूर गरतने 16 धावा खर्च केल्या. सर्वात चांगली ओव्हर कॅप्टनची राहिली. कॅप्टनने फक्त 5 धावा खर्च केल्या बॉलिंग समरीमध्ये. सो मैच ऑन. तो चलिए चलते मैदान की तरफ. बिग फाइट मुकाबला, नॉकआउट राउंड, लूजर वर्सेस लूजर. चांबो फ्रॉम बोरले और जिसके नाम से टीम यहाँ पर खेल रही है अमन ब्रिगेड, वो अमन पाटिल नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी के लिए. गेंदबाजी के लिए टीम के ओनर मुकेश नाइक. काफ़ी अच्छा कॉम्बिनेशन है. अमन ब्रिगेड के अमन बल्लेबाजी को उतरे. जाम्बो उनके साथ ओपनर. 76 टू विन. 5 ओवर. गेम ऑन. पहली बॉल ड्राइव, गुड फील्डिंग मिड पर, रनआउट की चांस, डॉट बॉल. काफ़ी बढ़िया गेंदबाजी है मुकेश नाइक की. मंजे हुए गेंदबाज है. पिछले मुकाबले में कोहली गोपर को मौका मिला था जीत के लिए. 91 चेस करने वाली थी लेकिन कमबैक हुआ सुयोग मात्र के गेंदबाजी का. वंस अगेन लूजर वर्सेस लूजर. ये सबसे इंपॉर्टेंट मैच है, करो या मरो. नॉकआउट मैच. फुलटस बॉल मिड ऑफ पर, गुड फील्डिंग वंस अगेन. एक ही फील्डर के पास 2 बार गेंद गई, कोई रन नहीं. 0, 2 गेंद डॉट. पावर प्ले में 2 गेंद डॉट. इट्स वेरी इंपॉर्टेंट बॉलिंग परफॉर्मेंस. मुश्किल कंडीशन में मुकेश नाइक की गेंदबाजी चमक रही है. ये मुकेश नाइक की खासियत है. बॉल तैयार. लो फुलटॉस बॉल मिड ऑन पर, कैच ड्रॉप. रनआउट का मौका. अमन पाटिल बच गए. अभी लगातार वो मूवमेंट आपको देखने मिला. थर्ड एम्पायर को कॉल किया. DRS स्टेशन पेंडिंग. रनआउट के लिए चेक किया जाएगा. अमन पाटिल स्ट्राइक एंड पे भाग रहे थे लेकिन दोनों को शायद मौका मिला इस गेंद पर. चांबो का कैच भी छूटा. अमन पाटिल के लिए कॉल है. क्लास परफॉर्मेंस मुकेश नाइक गेंदबाजी के तौर पर. लगातार 2 गेंदें डॉट. तीसरी गेंद भी चांबो के लिए मुश्किल बनाती हुई. इट्स अ नॉट आउट. गेंद छूट गई थी विशाल के हाथों से. 1 रन कंप्लीट. अमन ब्रिगेड रियांश 11 वल्लभ. खाता खुलता हुआ 1 के साथ. बॉलर तैयार. पॉप एक यॉकर गेंद मिड ऑन से लॉन्ग ऑन पर. फिर से 1 रन मुकम्मल. काफ़ी बढ़िया गेंदबाजी शुरू है फिलहाल मुकेश नाइक की. टीम के ओनर है और उसी अंदाज में गेंदबाजी कर रहे. कोई बड़ा स्ट्रोक अभी तक उन्होंने नहीं दिया. 2 पे 0. रिक्वायर रन रेट 15.00.
यस थैंक यू. मात्र 2 रन स्कोर बोर्ड पे. चांबो को काम तमाम करना होगा आज मुकाबले में. लो फुलटॉस बॉल मिड ऑफ पर, गुड कैच. चांबो बैक टू डग आउट. 1 रन बनाकर चांबो का काम तमाम किया मुकेश नाइक ने. तीसरी बार चांबो ने मिड ऑफ पर बॉल के लिए, और ये जो फील्डर है ना, लाजवाब फील्डिंग कर रहे, क्योंकि कोई गेंद नहीं छोड़े उन्होंने. जबरदस्त प्रदर्शन. लो फुलटॉस बॉल, लो फुलटॉस यॉर्कर, विडाउन पर गेंद गई है और इस बार कैच लपकते हुए. ये पिछली गेंद थी, विडाउन पर ये कैच आउट होते हुए. 5 गेंद 2 रन मात्र, 1 विकेट. अमन ब्रिगेड, रियांश इलेवन वल्लभ, विचुंबे के अविनाश थे गेंद के नीचे, और OUT चांबो लौटे, नाराज है थोड़े से, लौटे चांबो मैदान से बाहर. लास्ट बॉल, 2 रन 1 विकेट. रिक्वायर रन रेट 15 का था शुरुआती तौर से, लेकिन अब वो 20 का हो सकता है. इस ओवर में रन ने आए. न्यू बैटर प्रवीण भोईर फ्रॉम भातान, 1 डाउन. द लास्ट बॉल, क्लास गेंदबाजी मुकेश नाइक, अफलातून गेंदबाजी. प्रभावित किया आज मुकेश नाइक ने. टीम ओनर का पूरा रुतबा उन्होंने आज संभाला है गेंदबाजी में. कमाल की गेंदबाजी है भाई, दिल जीता है मुकेश ने आज. पहले ओवर में कंजूस से गेंदबाजी. 1 टू गो. स्ट्रोक अच्छा है, मिड ऑन से लॉग ऑन पर लॉफ्ट किया था, लॉफ्टेड ऑन ड्राइव. 1 रन. ओवर समाप्त. जोरदार तालियां मुकेश के लिए. पहले ओवर का खेल समाप्त है. टीम का टोटल है 3. 1 विकेटों के नुकसान पर जीत के लिए चाहिए रिक्वायर्ड रेट 18.25 के औसत से 73-24 बॉल्स में. धन्यवाद. हॅलो, सर्व प्रेक्षकांच्या व खेळाडू रसिकांच्या सर्वांच्या माहितीसाठी लकी ड्रॉच्या आज पहिल्या 200 बावत्यामधून आपण प्रदीप स्पोर्ट्सने स्पॉन्सर केलेले ब्रँडेड बॅट, जो कोणी हा लकी ड्रॉ जिंकेल त्यालाही प्रदीप स्पोर्ट्सने स्पॉन्सर केलेली ब्रँडेड बॅट भेटेल. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी धन्यवाद. 3 रन 1 विकेटों के नुकसान पर. गुड स्टार्ट बॉलिंग परफॉर्मेंस स्वर्गीय नितिन नाइक, श्रेया स्पोर्ट्स कोलिकोप. 73 टू विन. दिल्ली दूर है, बहुत बड़ा लक्ष्य है. अमन ब्रिगेड, रियांश इलेवन वल्लभ को, प्रभाकर शेठ पाटिल, परेश पाटिल, चेतन पाटिल, इनकी ये टीम बैटिंग कर रही है और अमर पवार की टीम बॉलिंग कर रही है. ऑल द बेस्ट टीम ओनर को. पनवेल प्रीमियर लीग में आपने हिस्सा लिया, इन दोनों टीमों को मौका दिया, धन्यवाद टीम ओनर. 4 ओवर जीत के लिए 73. प्रवीण भोईर, भातान, 1 डाउन. मिस टाइमिंग, हवा में लॉफ्टेड ऑन ड्राइव. फिर से एक बार उसी दिशा में चुना है. वेरी क्लोज, वेरी क्लोज. थोड़ा लेजी रनअप देखने मिला प्रवीण का. यहाँ से 2 रन मुकम्मल. सिंगल डबल से रन बन रहे. गेंदबाजी काफ़ी अच्छी हो रही है. गेंदबाजी मार्ग पर अब आएंगे ऋषि भोईर फ्रॉम दापोली. दापोली के गेंदबाज ऋषि लेग कटर ऑफ कटर करना जानते, मंजा हुआ गेंदबाज है ऋषि. डांसिंग डाउन ऑफ द विकेट, काफ़ी बढ़िया वो गेंदबाजी करते विकेटों पर. उंगलियों का जादू गेंद पर हमेशा उनका बिखेरा है. चमकदार गेंदबाज है. परिपक्व बॉलिंग परफॉर्मेंस, शांत क्रिकेट नजर आ रहा है. हल्ला बोल अभी तक नहीं हुआ. 1 ओवर में 15 का रन रेट था, 2 ओवर में 30 के ऊपर पहुंचना चाहिए, लेकिन अब 2 ओवर में 40 का टारगेट सेट करना है. अमन ब्रिगेड, हाफ हेलीकॉप्टर, ड्राइव स्ट्रोक, स्ट्रेट हिट, 1 रन मात्र मिलेगी. टोटल 6 रन स्कोरबोर्ड पर. 91 चेस करने के लिए पहुंची थी कोहलीकोपर टीम. पहला मुकाबला जीतते जीतते हारी. अब इस मुकाबले में विजय चाहते हैं कि उन्हें अच्छी जीत मिले, और जिस तरीके से गेंदबाजी हो रही है वन साइड, वो आगे निकलना चाहते हैं इस मुकाबले से. अमन पाटिल
जिसके नाम से टीम है अमन ब्रिगेड। स्वीट एंड स्विच रिवेज खेलने की मंशा, सीधे बल्ले से नहीं आ रहे थे, थोड़ा अलग पैतरा इस्तेमाल। डॉट बॉल परसेंटेज काफी ज्यादा है, पहले ओवर में 3 डॉट बॉल, दूसरे ओवर में 1, टोटल 4 डॉट बॉल अभी तक। साइलेंट मैच। पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर, व्हाइट बॉल। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होगी। टीम का टोटल है 7। ब्लू आर्मी एंड येलो आर्मी, एक अच्छा बैटल यहाँ पर शुरू है, एक अच्छा मोमेंटो का इंतजार कर रही है अमन ब्रिगेड। बैटिंग लाइन काफी स्ट्रांग है, रत्नदीप बच्चे अभी, मुकेश है, रोहन पाटिल, बाहुबली, प्रवीण अभी तक डगआउट पे, प्रीतम है घोटके, समाधान वाघमारे, प्रमोद पाउश है। बैटिंग लाइन बहुत ही मजबूत है अभी। ओ बैकफुट पे गए, पंच करना था, लेकिन मैंने शुरुआत ही में कहा था कि ये ऋषि भोईर है भाई, ऑफ ब्रेक लेग ब्रेक उनको बहुत अच्छे तरीके से आता है। मंजा हुआ गेंदबाज है, एक्सपीरियंस इनके पास, क्लास है, ये टॉप के गेंदबाज है ऋषि। स्माइल करके वो गेंदबाजी हमेशा करते हैं, कॉन्फिडेंस उनके स्माइल में दिख रहा है साफ तौर पर। विशाल जितेकर का हमेशा इन पे प्रेशर होता है, एज ए कैप्टन है वो। बल्ले का टॉप एज, विशाल के हाथों पे तोहफा कबूल हुआ, अमन की पारी समाप्त हुई। लगता हुआ दूसरा झटका 7 पर अमन ब्रिगेड। रियांश वल्लभ को पनवेल प्रीमियर लीग 7 पे 2 अमन ब्रिगेड। दिल्ली दूर है, सफर लंबा है, चलना नहीं, दौड़ना नहीं, उड़ना है अमन ब्रिगेड को। न्यू बैटर मैदान के अंदर अब आएंगे, नंबर 4 बंटी पाटिल फ्रॉम सिद्धि करौले, लेफ्ट हैंड बैटर। बॉल बॉय को भूमिका है बॉबी कोहली, पेट बॉबी कोहली, धन्यवाद। बॉल बॉय, सॉरी बॉल मैन उनको हम कहेंगे, बॉल मैन। 7 लॉस ऑफ 2, 76 का टारगेट। रिक्वायर रन रेट 21.79। लास्ट बॉल P2, P1 समाप्त हुई, P2 का लास्ट गेंद है। चॉप किया, डिग आउट किया, गैप में, क्लास को पॉइंट पर, शॉट ऑफ द डे, बॉल सीमा पार। आखिरी गेंद पे रन मिले 4, टोटल है 1 और 1 11, 2 ओवर की समाप्ति। फोर जीत के लिए 3 ओवर में चाहिए 69, 18 चेंडू मध्ये। फैबुलस 4 के बाद 11 रन स्कोरबोर्ड पे, 2 विकेटों के नुकसान पर। जतिन गोंदले हमारे ऑफिशियल स्कोरर है, लेकिन उनके साथ पीटीसी लाइव के जो स्कोरर जुड़े उनका भी हम स्वागत करेंगे। रुचित पुरम नावाशेवा, कोर टीम पीटीसी लाइव टेलीकास्ट कर रही है, उनका भी स्वागत है। काफ़ी अच्छा क्वालिटी और क्लैरिटी पीटीसी लाइव ने आज प्रोवाइड किया है हर दिन। ब्लैक एंड ब्लू एंड येलो आर्मी, ब्लू आर्मी हावी हो चुकी है येलो आर्मी पे। विशाल जितेकर हमेशा ब्लू आर्मी लेना पसंद करते हैं, डेफिनेटली। पता नहीं, विशाल का फेवरेट कलर है ब्लू, इसलिए हमेशा उन्हें ब्लू पसंद है। 3 ओवर 69 की आवश्यकता, 69। परफेक्ट यॉर्कर, 1 रन मात्र यहां पर मिलेगा। ये भी गेंदबाज सरप्राइज डिलीवरी कर रहे हैं। पहली गेंद यॉर्कर, बैटर को पूरा शांत रखा। अविनाश फ्रॉम विचुंबे, अविनाश फ्रॉम विचुंबे के गेंदबाज है ये। शांत क्रिकेट है, साइलेंट मोड पर, कोई हंगामा नहीं है, हल्ला बोल नहीं है, जो दर्शक देखना चाहते थे। अमन ब्रिगेड को जोर लगाना पड़ेगा, थोड़ा सन्नाटेदार स्ट्रोक लगाने होंगे, मखमली स्ट्रोक। शक्तिशाली बल्लेबाजी की आवश्यकता। बंटी पाटिल फ्रॉम सिद्धि करौले ऑन स्ट्राइक इन एट नंबर 4। बॉल तैयार, धीमी गति की बॉल 360 एंगल पे घुमाकर खेल दिया है, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन।
मच नेडेड फोर, काफी देरी से आया चौका, टीम का टोटल है 16। अमन ब्रिगेड रियांश वल्लभ, अगर मैच आप जीतते हो तो 10,000 का इनाम मिलेगा प्रभाकर शेठ पाटिल वल्लभ की ओर से। यानी आपको चेस करने 60 रन आने वाली 15 गेंदों पर, 15 गेंदों पे 60 रन अगर आप चेस करते हो तो प्रभाकर शेठ पाटिल उनके टीम ओनर है, 10,000 की कैश उनको यहाँ से इनाम के तौर पर दे देंगे। जमा हो चुकी है, धन्यवाद। प्रभाकर शेठ पाटिल हमेशा इनाम रखते हैं, 5,000 का इनाम अभी भी रखा था, उससे पहले कल भी वल्वली को इनाम दिया। दिलदार इंसान है प्रभाकर शेठ पाटिल, केसीपी ट्रॉफी वल्लभ नाइट के मुख्य आयोजक भी है। 15 पे 60, 14 पे 60, ये डॉट गेंदे मायने रखती है विशाल जितेकर के टीम के लिए। ब्लू आर्मी अमर पवार बहुत खुश होंगे, टीम के जो ओनर है कोलिको पर, स्टेज पे अभी तक आए नहीं लेकिन उनका भी योगदान अच्छा होता है। बंटी पाटिल निराश कर रहे हैं अपने टीम को, 8 रन बनाए 4 गेंदों पे। बंटी के लिए जिस काम के लिए भेजा था वो काम अभी करना है। शुरुआत हो चुकी है, डाउन द ग्राउंड बिग शॉट, पीपीएल मच नीडेड 6। चाहिए 52 रन 26 रन पर ओवर से। गेंदबाजी में विजय कैप्टन कूल विशाल जीतेकर आते हुए, ब्लू आर्मी का सेनापति फिलहाल गेंदबाजी के तौर पर आदर्श टीम को लीड करते विशाल जीतेकर 52 से बचाने के लिए गेंदबाजी करेंगे। और प्रवीण भोईर ने कई बार रिकॉर्ड बनाए, 7 गेंद पे 7 छक्के, 8 गेंद पे 8। प्रवीण भोईर को अब वो जलवा दिखाना पड़ेगा। वाइट बॉल, प्रवीण को जिसके लिए चुना है क्योंकि वो सिक्सर किंग है, लेकिन नेहरे के रोहन पाटिल भी अभी बचे, वल्लभ के प्रवीण पाटिल भी बचे, मुकेश शेलाटकर बचे। इन बल्लेबाज को फायर होना पड़ेगा क्योंकि आपके पास बड़े बड़े बैटर बचे डगआउट में। यानी आपके पास ऑप्शन है कि करो या मरो, ये खेल आपको करना पड़ेगा। डगआउट पे बड़े बड़े आपके हथियार बचे, आपके पास स्ट्रोक बचा है, तो आपको यहाँ पर उनको भी मौका देना चाहिए। 11 गेंद पे 49 चाहिए, 27 पे 2। और मैंने कहा था प्रवीण भोईर सिक्सर किंग है, लेकिन विशाल जीतेकर इतने आसानी से वो बड़े स्ट्रोक प्रवीण को मारने नहीं देंगे क्योंकि विशाल को बहुत ही अनुभव है टेनिस बॉल क्रिकेट का। बहुत ज़्यादा उन्होंने क्रिकेट देखा है, खेला है, समझा है, सोचा है, उनके दिमाग में ही क्रिकेट पहले से बैठा है, तो उनके लिए भी आसान है डॉट गेंदे करना। ये देखिए यॉर्कर,
ये खासियत है विशाल की, वो जानते हैं कि किस तरीके से प्रवीण को गेंदबाजी करे। सामने बहुत ही तगड़ा बल्लेबाज है, विशाल को पता है, लेकिन वो जिस अंदाज में गेंद डाल रहे हैं, जो उनका तरीका है, तजुर्बा है, वो दिखाता है कि वेरी एक्सपीरियंस प्लेयर। पेट से यॉर्कर की 2 यॉर्कर बॉल, बैटर हेलीकॉप्टर मारने की कोशिश कर रहे, एक मकम्मल, 2 के लिए नहीं पलटे। ऐसे में डगआउट पे एक ही सवाल अब उनके जहन में कि रोहन पाटिल, प्रवीण पाटिल, इनको अब आगे वो मौका दे सकते हैं शायद। टोटल बनता हुआ जीत के लिए चाहिए 9 गेंदे 48। ये 3 गेंदे बहुत ही इंपॉर्टेंट अमन ब्रिगेड रियांश के लिए। ये 3 गेंदे उनका भविष्य बताएगी कि पनवेल प्रीमियर लीग में उनका सफर क्या होगा खत्म, या उनका सफर जारी रहेगा। नॉकआउट का मुकाबला है, दोनों टीम को पहले मैच हार में मिली, पहला मैच दोनों ने हारा था, ये दूसरा मैच है। ये स्लोवर वन थी, टाइमिंग नहीं मिला उन्हें, लॉन्ग ऑफ नजदीक थे, मिल गई कैच, बंटी की पारी समाप्त हुई, 7 गेंद पे 16 बनाकर टोटल टीम का 28, 2 विकेटों के नुकसान पे अमन ब्रिगेड रियांश बोलब जीत के लिए 8 गेंदे 48 रनों की आवश्यकता, यानी 8 गेंदों पे 8 छक्के मारने हैं अमन ब्रिगेड को। आपको सिंगल डबल नहीं लेना, आपके पास कोई ऑप्शन नहीं बचा है, सिर्फ छक्के मारने पड़ेंगे 8, वो भी लगातार। मुकेश शेलाट कर जाएंगे अब। प्रभाकर शेठ पाटिल के कंधे समर्थक है, सबसे बड़े प्रभाकर शेठ पाटिल का हथियार भी हम उन्हें कहते हैं, वो है मुकेश शेलाटकर। अमन ब्रिगेड वलवली टीम ग्रामीण में एक मैच जीती है, प्रभाकर शेठ पाटिल थे उनके पैकर, और मुकेश पे काफ़ी भरोसा है प्रभाकर शेठ पाटिल का। 8 गेंद 8 सिक्सर। ऋषिकेश माली ने मुकाबले का नक्शा बदला है भाई, 114 रन 2 मुकाबले में। सावले गांव का कोहिनूर हीरा पीपीएल में चमक गया। क्या बल्लेबाजी की ऋषिकेश माली ने भाई, पहले मैच में 60 रन, दूसरे मैच में 54, 54, 2 मैच में 114। अगर आखिरी मैच वो जीतते तो वो सीरीज के रेस में सबसे ऊपर रहेंगे। इट्स अ नो बॉल, 5 पर 5 मिलेंगे 4 रनों के लिए। फ्रीड बॉल, ग्राउंड शॉट, ड्राइव, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, मात्र सिंगल मिलेगा। टीम का टोटल आगे 34। शुरुआत खराब रही क्योंकि शुरुआती में जो बल्लेबाज थे चांबो लगातार यॉर्कर गेंद पे परेशान रहे। मुकेश नाइक ने उनको लोअर फुलटॉस गेंद 3 या 4 डाली, और चांबो का जो कमजोरी थी मुकेश नाइक को पता थी, वहाँ से शुरुआत हुई। पहले उन्होंने चांबो को टारगेट किया, विशाल जीतेकर चांबो को नज़दीक से जानते हैं, उसके बाद उन्होंने टारगेट किया प्रवीण भोईर भातान को। बंटी पाटिल ने डॉट गेंदे खेली, अमन रिवर्स खेलने की मंशा रख रहे थे। ऐसी कई चीज़ें, कई घटनाएं हुई जहाँ पे कोहली को पर टीम को पूरा मौका मिला। यही होता है कि आपके सामने जो बल्लेबाज होते हैं उनकी कमजोरी, जतिन गोंदली अगर गेंदबाज को पता हो, क्योंकि आप रोज़ खेलते हो ना, चांबो और विजय हमेशा मतलब उस लॉट में खेलते रहते, तो उन्हें पता होता है ताकत कमजोरी। यही कमजोरी का कारण था कि वो शुरुआत डॉट गेंदों से हुई और बाद में जाके दबाव महसूस हुआ वल्लभ टीम पर। हॅलो, सर्व प्रेक्षक जे इथे लाईव्ह मॅच पाहत आहेत, इथे क्रीडांगणामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या माहितीसाठी आमचे सदस्य लकी ड्रॉचं जे कुपन्स आहेत ते घेऊन या परिसरामध्ये फिरत आहेत. तर ज्यांना कुणाला हे कुपन्स करायचे आहेत त्यांनी घेऊ शकता, कारण लकी ड्रॉमध्ये स्कूटी आहे, एक बॅट देखील आहे. SSD मोबाईलकडून इलेक्ट्रिकल स्कूटी आहे मित्रांनो, 50 रुपयाचा तिकीट आहे फक्त, आणि 70,000ची स्कूटी तुम्हाला मिळू शकते तुमच्या नशिबात असेल तर. 50 रुपये आणि 70,000मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, फक्त तुमचं नशीब चांगलं पाहिजे. तुम्ही किती चिठ्ठ्या घेऊ शकता, 500 रुपयाला तुम्ही 20 चिठ्ठ्या देखील घेऊ शकता. 10-20 घेऊ शकता. सध्या 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे बघा. 500ला 10 चिठ्ठ्या देखील तुम्ही घेऊ शकता. नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. SSD मोबाईल आमचे स्पॉन्सर आहेत इलेक्ट्रिकल स्कूटीचे. करेक्शन पुन्हा एकदा मी करतोय, 4 गेंद मात्र बची है. ओ डॉट बॉल. ऋषिकेश माली इस मैच का एक बहुत बड़ा हीरो बन सकता है.
तर प्रभाकर शेठ पाटील यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील 1000चं पारितोषिक आलं, त्यांचं देखील धन्यवाद. परफेक्ट यॉर्कर ऋषिकेश माली 114 रन 2 मुकाबले में, पहले मुकाबले में 60, दूसरे मुकाबले में 54. और वंस अगेन ऋषिकेश माली को वो ताज शायद यहाँ पर पहना जाएगा, लेकिन अमन ब्रिगेड को भी शुभेच्छा देते रियान शिवलन वल्लभ को आने वाले मुकाबले के लिए. कोशिश जारी है मुकेश की. चलिए भाई, गेंद सीमा पार 6 रनों के लिए. क्रीडांगणाच्या परिसरामध्ये काही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रकाश शेठ भोईर पेंदर, बळीराम घरात